ये सब क्या देखना पड़ रहा है. नमस्कार मंडळी, कसे आहात? विचारांतीवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मी शाल्मली. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यावर आपण रोज अगदी कळत नकळतपणे विचार करतो, पण सार्वजनिक व्यासपीठावर बोलायला घाबरतो. विषय आहे फिमेल ऑब्जेक्टिफिकेशन. सिनेमातील मेल गेज आणि भारतीय समाजाची एक विकृत मानसिकता. चला बोलूयात ह्या विषयावर आज. या व्हिडिओमध्ये आपण चित्रपट, स्पोर्ट्स, सोशल मीडिया ट्रेंड्स, गेट रेडी विथ मी सारखे रील्स, टॅटू आर्टिस्ट आणि आकडेवारीसह या विषयाची सखोल मांडणी करणार आहोत. पण तिथे जाण्याआधी मी तुम्हाला 4 नावं सांगते. पहिलं नाव स्मृती मंदाना, दुसरं मनू भाकर, तिसरं दिव्या देशमुख आणि चौथं प्राची निकम. यांच्याबद्दल आपण बोलूच यात, पण त्याआधी विषयाकडे जाऊया. चित्रपटसृष्टीत स्त्रीला एक व्यक्तिमत्व मानण्याऐवजी तिचं वस्तुकरण करण्याचं प्रमाण जास्त वाढलं आहे आणि ते खूप भयानक सुद्धा आहे. फ्रंटियर्स इन कम्युनिकेशन्स, जी जगातील सगळ्यात मोठी रिसर्च जर्नल्सची वेबसाईट आहे, त्यामधील अभ्यासानुसार भारतीय सिनेमातील प्रमुख आयटम गाण्यांमध्ये 50% जास्त शॉट्स हे केवळ महिलांच्या शारीरिक भागांवरतीच असतात, जसं की क्लोजअप आणि मिड शॉट. एक लक्षात घ्या, फ्रंटियर्स इन कम्युनिकेशन हे PR रिव्ह्यूड म्हणजेच तज्ज्ञांद्वारे तपासलं जाणारं जर्नल असून त्याचा वापर संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थी त्यांचे संशोधन प्रबंध प्रसिद्ध करण्यासाठी करतात. म्हणजे इथून आलेला डेटा नीट पडताळून पाहिलेला असतो. शीला की जवानी, मुन्नी बदनाम होई किंवा तमिळ तेलुगू या चित्रपटांमधील अनेक गाणी, ऊ अंटवा वगैरे, या गाण्यांमध्ये गाण्याचा बहुतांश वेळ हा केवळ कॅमेरा स्त्रीच्या शरीराच्या हालचाली आणि कपड्यांवरती झूम करतो. तमिळ तेलुगू चित्रपटांमध्ये जसं की पुष्पा किंवा जुने मसाला चित्रपट, नायिकेच्या पात्राचे मुख्य काम नाभी म्हणजेच नेव्हिल शॉट्स आणि नायकांच्या पसंतीस उतरणं एवढंच उरतं. गाण्याच्या बोलांमध्ये स्त्रीची तुलना फळाशी, गोड पदार्थाशी किंवा भाजीपाल्याशी करून तिची ओळख एक उपभोग्य वस्तूसारखीच केली जाते. पूर्वी कामुकता फक्त चित्रपटांपुरतीच मर्यादित होती, पण आता सोशल मीडियावरील ट्रेंड्सच्या नावाखाली अतिकामुकता आपल्या नकळत घरात घुसली आहे. आजकाल इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर गेट रेडी विथ मी सारखे रील्स खूप ट्रेंडिंग होताना दिसतात. सुरुवातीला फॅशन किंवा मेकअप टिप्स देणारे हे ट्रेंड्स आता अनेकदा कॅमेरासमोर इनरवेअर किंवा अति अंग प्रदर्शन करून कपडे बदलण्यापुरते मर्यादित झाले आहेत. फॅशनच्या नावाखाली सॉफ्ट पॉर्न कंटेंट विकला जातो, कारण सोशल मीडिया अल्गोरिदम अशा प्रकारच्या व्हिडिओजना 3 ते 5 पट जास्त रीच देतं. टॅटू आर्टिस्टचे व्हिडिओजही खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. पण टॅटू आर्टिस्ट आर्ट दाखवण्याऐवजी शरीराच्या संवेदनशील भागांवरती टॅटू बनवायचे क्लोजअप्स, अँगल्स आणि बॅकग्राऊंड म्युझिक वापरून टॅटू आर्टच्या नावाखाली इरोटिक सेन्सेशनलिझम प्रमोट केलं जातं. ह्या सगळ्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या किंवा बोल्ड कंटेंटच्या नावाखाली आपण नकळत समाज म्हणून हायपर सेक्शुअलायझेशन नॉर्मलाइज करताना दिसतोय. मित्रांनो, जर तुम्हाला विचारांतीवरील हे अभ्यासू आणि सामाजिक विषयांवरील आधारित व्हिडिओ आवडत असतील तर या व्हिडिओजना नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर आणि तुमच्या कुटुंबाबरोबर शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. Don't blame me, but I have to say, because this was splashed everywhere after some performances, she was officially labeled as the crush of India. I didn't say. See, I'm not lying. Let's have a look at who we're talking about.
जेव्हा एखादी स्त्री स्वतःच्या रक्ताचं पाणी करून क्रीडा किंवा इतर क्षेत्रात देशाचं नाव अगदी जागतिक स्तरांवरती रोशन करते, तेव्हाही आपला समाज तिच्या कर्तृत्वापेक्षा तिच्या रूपाला जास्त महत्त्व देतो आणि तिच्या रूपाचीच जास्त चर्चा करतो. स्मृती मंदना, भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार फलंदाज, जिने देशासाठी हजारो धावा केल्या, पण सोशल मीडिया आणि मीडिया तिला हेडिंग्स काय देतात? नॅशनल क्रश. मनू भाकर, ऑलिम्पिक पदक जिंकून इतिहास रचणाऱ्या ॲथलीटची सोशल मीडियावर चर्चा होताना तिच्या पदकांपेक्षा सुद्धा शी सो क्यूट, ती किती क्यूट दिसते, ती किती गोड आहे, यावर जास्त रील्स बनवले गेले. दिव्या देशमुख, आंतरराष्ट्रीय स्तरावर चेस ग्रँड मास्टर बनलेल्या दिव्या देशमुखने एका मुलाखतीत उद्विग्न होऊन सांगितलं की लोकांचं लक्ष माझ्या बुद्धिबळाच्या चालीपेक्षाही माझ्या कपड्यांवरती आणि माझ्या रूपावरच जास्त आहे. प्राची निगम ही उत्तर प्रदेश बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेत राज्यात पहिली आली, पण तिच्या गुणवत्तेचं कौतुक करण्याऐवजी लोकांनी तिच्या चेहऱ्यावरील केसांवरून, थोडक्यात तिच्या मिशांवरून तिला सोशल मीडियावरती ट्रोल केलं. गुणवंत असूनही अशा कुरूप मानसिकतेचा सामना करावा लागल्याने ती कमालीची दुखावली गेली आणि हे बोलली. इतना ज़्यादा लोग ट्रोल करने लगे थे और तो शायद मन हुआ कि हाँ 1-2 नंबर नहीं आते तो अच्छा ही रहता. 10वीच्या परीक्षेत राज्यातून प्रथम येणं म्हणजे काही खेळ नाही, पण लोकांच्या कमेंट्समुळे तिचं पहिलं येणं हे सुद्धा तिला नकोसं झालं. एका 15 वर्षाच्या मुलीने संपूर्ण राज्याला आपल्या कौशल्याने जिंकलं, पण आपल्या समाजाने तिला काय दिलं? तिच्यावर कौतुकांचा वर्षाव करण्याऐवजी तिचा आत्मविश्वास कसा खच्ची केला जाईल हे बघितलं. तिच्या डोळ्यात जो यशाचा आनंद असायला हवा होता तो या ट्रोलिंगमुळे काही काळ अश्रूंमध्ये बदलला. पण हे अपयश प्राचीचं नाही आहे, तर बाह्य रूपावरून माणसाची लायकी ठरवणाऱ्या आपल्या समाजाचं आहे आणि त्या मानसिकतेचं आहे. ही तर फक्त 4 उदाहरणं आहेत. बाकी पण बरीचशी नावं आहेत की ज्यांना त्यांच्या कर्तृत्वापेक्षा रूपावरून जास्त ओळखतात. ग्लोबल मीडिया मॉनिटरिंग प्रोजेक्ट्स GMMPच्या रिपोर्ट्सनुसार महिला ॲथलीट्सना एकूण क्रीडा बातम्यांमध्ये 26% कमी मीडिया कव्हरेज मिळतं. पण जे कव्हरेज मिळतं त्यातही त्यांच्या कामगिरीपेक्षा त्यांच्या सौंदर्यावरती किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरती जास्त भर दिलेला असतो. भारतीय समाज इतका सेक्स ऑब्सेस्ड का बनलाय? हे कटू असलं तरी हे सत्य आहे आणि विचार करायला लावणारं सत्य आहे. भारत हा जगातील सर्वात जास्त डिजिटल ॲडल्ट ट्रॅफिक जनरेट करणाऱ्या देशांपैकी एक आहे. यामागे 3 प्रमुख कारणं. 1, आपल्या समाजात लैंगिक शिक्षण म्हणजेच सेक्स एज्युकेशन पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं. जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल शास्त्रीय माहिती दिली जात नाही तेव्हा ती दाबलेली इच्छा विकृतीच्या स्वरूपात बाहेर पडते. एका रिसर्चनुसार भारतातील इंटरनेट वापरणाऱ्यांपैकी 70% जास्त डिजिटल ट्रॅफिक हा कामुक कंटेंट किंवा पॉर्नोग्राफीशी जोडला गेलाय. योग्य नैतिक शिक्षणाचा अभाव असताना अचानक लाखो तरुणांच्या हातात 4G 5G इंटरनेट आल्याने वोयुरिझम म्हणजेच दुसऱ्यांकडे फक्त कामुक नजरेने पाहणं हा एक नॅशनल आजार बनलाय. 3, पुरुषांच्या मानसिकतेत स्त्रीला एक स्वतंत्र विचार करणारी व्यक्ती मानण्याऐवजी तिच्यावर मालकी हक्क गाजवणारी किंवा उपभोगाची वस्तू मानण्याची पद्धत आपल्याकडे अजूनही संपलेली नाही. मित्रांनो, ही परिस्थिती बदलण्याची सुरुवात नक्की कुठून होणार? कारण बदल हा सरकार किंवा कायद्याने होत नाही, तो आपल्या नजरेतून होणारा आहे. प्रेक्षक म्हणून जोपर्यंत आपण अशा गाण्यांवरती शिट्ट्या वाजवणं किंवा गेट रेडी विथ मी सारखे किंवा टॅटू आर्ट्सच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या कामुकतेला व्ह्यूज देणं बंद करत नाही किंवा महिला खेळाडूंना केवळ त्यांच्या दिसण्यावरून नॅशनल क्रश सारखी लेबल्स लावणं बंद करत नाही, तोपर्यंत हे चक्र थांबणार नाही.
एखाद्या स्त्रीचा खरा सन्मान हा ती किती सुंदर दिसते ह्यात नाही, तर तिची विचारसरणी आणि तिचं कर्तृत्व किती मोठं आहे हे मानण्यात आहे. ह्या विषयावर तुमचं नक्की मत काय आहे? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि पाहत राहा विचारांती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.